तुमच्या सायकोलॉजीचा प्रशासनात काय वापर होईल आता? सायकोलॉजी तुमचं एम ए हो सायकोलॉजी. सर. म्हणजे माझ्या वैयक्तिक पातळीवरती मी ज्या ठिकाणी काम करेल तेथील सहकार्यामध्ये जर मला तणाव नैराश्य जर दिसलं तर मी प्रथम त्यांच्या जे काही कौटुंबिक समस्या आहे किंवा इतर जे काही कामाचा त्यांना येणारा तणाव आहे तर ते त्यांच्याशी संवाद करून जाणून घेईल आणि त्यांना काउन्सिलिंगची गरज असेल तर काउन्सिलिंग म्हणजे केली जाईल. हे तसेच तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये ना? हो. बरं. आणि कर्मचाऱ्यांसाठी म्हणजे जे काही कामाचा ताणतणाव आहे, दबाव आहे तर त्याच्यासाठी म्हणजे शिबिर आयोजित केले जातील काउन्सिलिंगचे एकत्रित त्यांच्यासाठी. आणि तसेच त्यांना कल्चरल ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट, सामाजिक उपक्रम असे पण उपलब्ध करून दिले जातील. त्याच्यामुळे म्हणजे रिफ्रेश होऊन त्यांची कामाची क्षमता वाढेल.